गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. तेल लावलेले पैलवान सुनील तटकरे यांचे राजकीय कौशल्य पुन्हा सिद्ध. रायगडच्या राजकारणात तेल लावलेला पैलवान ही उपमा जर कोणाला सर्वाधिक लागू पडत असेल तर ती खासदार सुनील तटकरे यांना. अनेक दशकापासून त्यांनी राजकारणातील असंख्य संकटे, विरोधकांचे डावपेच आणि बदलती समीकरणे यांचा सामना करत स्वतःचे राजकारण वर्चस्व कायम ठेवले आहे. माजी आमदार दिवंगत माणिकराव जगताप, माजी कॅबिनेट मंत्री रविशेठ पाटील, माजी आमदार जयंतभाई पाटील यांच्यापासून ते आजचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यापर्यंत अनेकांनी वेळोवेळी तटकरे यांना विरोध केला. मात्र प्रत्येक वेळी त्यांनी आक्रमक राजकारणाऐवजी स्मित हास्य, संयमित भूमिका आणि गोड बोलण्याच्या शैलीतून विरोधकांची मनधरणी केली आणि स्वतःसाठी अनुकूल राजकीय परिस्थिती निर्माण केली. याचे ताजे उदाहरण म्हणजे विधान परिषदेची निवडणूक. महायुतीमध्ये शिवसेनेकडे 334, भाजपकडे 264 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे केवळ 165 सदस्य असतानाही त्यांनी आपले पुत्र अनिकेत तटकरे यांची उमेदवारी निश्चित करून घेतली. हे केवळ संख्याबळाचे नव्हे तर राजकीय संवाद कौशल्य, संबंध व्यवस्थापन आणि योग्य वेळ साधण्याचे उदाहरण मानले जात आहे. सुनील तटकरे यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते संघर्ष टाळत नाहीत, पण संघर्षाला वैरातही बदलून देत नाही. त्यामुळेच त्यांच्यावर कितीही राजकीय डाव टाकले गेले तरी तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे ते प्रत्येक वेळी सही सलामत बाहेर पडताना दिसतात. रायगडच्या राजकारणात सत्ता, समीकरणे आणि चेहरे बदलत राहतात, मात्र सुनील तटकरे हे नाव आजही प्रभावी राजकीय केंद्रबिंदू म्हणून कायम आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.